श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील की आणखी काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल? प्रेम, कुटुंब, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ग्रहांची साथ कशी असेल? भाग्य तुमच्या बाजूने असेल की संयमाची परीक्षा घेईल? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे ऑगस्ट महिन्याचे सविस्तर मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, नवीन संधी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. काही दिवसांपासून रखडलेली कामे गती घेतील आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यांचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. मात्र कोणत्याही गोष्टीत अति आत्मविश्वास किंवा घाई करणे टाळा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास नुकसान टाळता येईल. कुटुंब, करिअर, आर्थिक नियोजन आणि आरोग्य यांचा समतोल राखल्यास हा महिना अनेक चांगल्या संधी घेऊन येईल. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांमुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी उत्तम संधी मिळेल. वरिष्ठांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यास तुमच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नती, बदली किंवा नवीन प्रकल्पाची संधी मिळण्याचे योग आहेत. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि जुन्या अडकलेल्या कामांमध्ये गती येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. महिन्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची कल्पकता आणि योग्य नियोजन व्यवसायात मोठा फायदा करून देईल. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र उत्पन्न वाढल्यामुळे खर्चही वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक राहील. अनावश्यक खरेदी टाळा आणि बचतीवर भर द्या. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. कर्ज फेडण्याची संधी मिळेल. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना काळजी घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य आणि समाधान मिळेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखादे शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमचा मानसिक ताण कमी करेल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करील. प्रेम जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अनुकूल राहील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि नात्यात विश्वास वाढेल. एकमेकांसोबत भविष्याची योजना करण्यासाठी हा योग्य काळ आहे. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन व्यक्ती आकर्षित करू शकते आणि त्यातून सुंदर नात्याची सुरुवात होऊ शकते. मात्र भावनांच्या भरात कोणतेही मोठे आश्वासन देऊ नका. जुने वाद विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या मतांचा आदर करा आणि संवाद कायम ठेवा. एखादा छोटा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्याला अधिक मजबूत करेल. प्रेमात प्रामाणिकपणा आणि संयम यांचा विशेष फायदा होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आणि मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षित निकाल मिळेल. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांवर जास्त वेळ घालवणे टाळा. आत्मविश्वास आणि मेहनत यांच्या जोरावर तुम्ही तुमचे ध्येय निश्चितच गाठू शकाल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः चांगला राहील. मात्र धावपळ आणि कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेवर तपासणी आणि औषधोपचार घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळल्यास संपूर्ण महिना चांगला जाईल. प्रवास. ऑगस्ट महिन्यात कामानिमित्त तसेच वैयक्तिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. व्यावसायिक प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत केलेला प्रवास आनंददायी ठरेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळतील. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास यशस्वी आणि लाभदायक ठरेल. प्रवासातून नवीन अनुभव आणि चांगल्या ओळखी निर्माण होतील. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल वाढेल. देवपूजा, जप, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मनाला शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. घरातील वातावरण अधिक सकारात्मक राहील. गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित प्रार्थना आणि साधना यामुळे आत्मविश्वास वाढेल. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर अनेक अडचणी सहज दूर होतील. उपाय. प्रत्येक बुधवारी भगवान श्रीगणेशाची पूजा करा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या मुगाचे दान गरजूंना करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करावे. बोलण्यात गोडवा ठेवा आणि वाद टाळा. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापूर्वी शांतपणे विचार करा. आईवडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. एकूण हा महिना मिथुन राशीसाठी प्रगती, नवीन संधी, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या, व्यवसायात लाभ, विद्यार्थ्यांना यश आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण, आरोग्याची काळजी आणि संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला मोठा फायदा करून देतील. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा महिना अनेक यशस्वी क्षण घेऊन येईल. धन्यवाद.